काहीच आजकाल प्रत्येक पॅरेंट्सला वाटतं की आपल्या मुलांना आपण इंग्लिशमध्ये बोलावं किंवा आपले जे काही लहान मुलं असतील त्यांनी सुद्धा इंग्लिशमध्ये बोलावं. गाईज पण बऱ्याच जणांना समजत नाही की बाबा आपण इंग्लिशमध्ये जर मुलांना बोलायचं असेल तर कशा प्रकारे सुरुवात करायची. तर गाईज आज आपण या व्हिडिओमध्ये तुमच्या मुलांना इंग्लिशमध्ये बोलायला तुम्ही कसं शिकवू शकता किंवा त्यांच्याशी कसं बोलू शकता हे आपण बघणार आहोत. यामध्ये काय होईल, एक तर तुमची मुलंही इंग्लिश बोलतील आणि तुमची सुद्धा इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस होईल, जिथे की तुम्हाला कोणीही जज करू शकणार नाही. कारण आपण दुसऱ्यांना जेव्हा इंग्लिश बोलतो त्यावेळेस आपल्याला चुकेल याची भीती असते आणि पुढचं आपल्याला जज करेल याची सुद्धा भीती असते. पण मुलांना ज्यावेळेस आपण जर इंग्लिशमध्ये बोलू त्यावेळेस मुलं आपल्याला जज करणार नाहीत. उलट जर आपलं काही चुकलं तर ते मोठी मुलं असतील तर ते तुम्हाला सांगतील की मम्मा इथे असं नाही, असं आहे. म्हणून कधीही जर तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग शिकायची असेल तर तुमच्या घरातल्या मुलांपासून स्टार्ट करा. आता बघा, जर तुमच्या घरात लहान मुलं असतील त्यांना तुम्हाला इंग्लिश बोलायला सुरुवात करायची असतील ॲज अ बिगनर म्हणून, तर तुम्ही तुमच्या मुलांना ही सेंटेन्स तुम्ही तुमच्या मुलांना बोलू शकता. बघा, खूप इझी सेंटेन्स आहेत. आपण बिगिनिंग पासून घेणार आहोत. माझं ऐक, लिसन टू मी, लिसन टू मी. माझ्या जवळ ये, कम टू मी, कम टू मी. हे काय आहे, व्हॉट इज धिस, व्हॉट इज धिस. किंवा इथे तुम्ही व्हॉट इज इट असंही म्हणू शकता. मला बोल, टॉक टू मी, टॉक टू मी. हे कोणी केलं, हू डिड इट, हू डिड इट. मला हे करू दे. लेट मी डू इट, लेट मी डू इट किंवा लेट मी डू धिस असंही बोलू शकता याला. अंतर ठेव, कीप डिस्टन्स, कीप डिस्टन्स. माझ्याकडे बघ, लुक ॲट मी, लुक ॲट मी. नाराज होऊ नकोस, डोंट बी अपसेट, डोंट बी अपसेट. जा आणि अभ्यास कर, गो अँड स्टडी, गो अँड स्टडी. अशा प्रकारचे सेंटेन्स तुम्ही बोलू शकता. आता बघा, आता तुम्ही म्हणाल की हे झालं की कॉमन सेंटेन्स. आता ज्यावेळेस मुलं जेवायला बसतात त्यावेळेस त्यांना तुम्ही कोणते इंग्लिशचे सेंटेन्स बोलू शकता ॲज अ पॅरेंट म्हणून. बघा, जेवण तयार आहे. आता इथे मी जेवण तयार आहे, तुम्ही ब्रेकफास्ट असू शकतं किंवा डिनर असू शकतं, जसं तुमचं असेल तसं तुम्ही सेंटेन्स बनवायचं आहे. आता मी नॉर्मली जेवण तयार आहे असं घेतलेलं आहे. द फूड इज रेडी, द फूड इज रेडी. आता तुम्हाला म्हणायचं असेल की ब्रेकफास्ट तयार आहे, द ब्रेकफास्ट इज रेडी. किंवा डिनर तयार आहे, डिनर इज रेडी. लंच तयार आहे, लंच इज रेडी. जा आणि हात धु, गो अँड वॉश युअर हँड, गो अँड वॉश युअर हँड. प्लेट साफ कर, क्लीन द प्लेट, क्लीन द प्लेट. नीट बस, सिट प्रॉपरली, सिट प्रॉपरली. घास चावून खा, च्यू युअर फूड प्रॉपरली, च्यू युअर फूड प्रॉपरली. अन्न गाळू नकोस, डोंट ड्रॉप द फूड, डोंट ड्रॉप द फूड. जास्त पाणी पिऊ नकोस, डोंट ड्रिंक टू मच वॉटर, डोंट ड्रिंक टू मच वॉटर. जेवताना TV बघू नकोस, डोंट वॉच TV वाईल ईटिंग, डोंट वॉच TV वाईल ईटिंग. लवकर लवकर जेव, ईट क्विकली, ईट क्विकली. किंवा लवकर लवकर कर, डू इट क्विकली. अजून काही घास घे, टेक अ फ्यू मोर बाईट्स, टेक अ फ्यू मोर बाईट्स. अन्नासोबत खेळू नकोस, डोंट प्ले युअर फूड, डोंट प्ले युअर फूड. अशा प्रकारे प्लेट पकडू नकोस. यू शुड नॉट होल्ड द प्लेट लाईक धिस, यू शुड नॉट होल्ड द प्लेट लाईक धिस. हे पाणी पिऊन टाक, ड्रिंक धिस वॉटर अप, ड्रिंक धिस वॉटर अप. मी खाऊ घालू का, शॅल आय फीड, शॅल आय फीड. मांडी घालून बस, सिट क्रॉस लेग्ड, सिट क्रॉस लेग्ड.
गाईज, तुम्हाला अशा प्रकारे माझ्यासोबत प्रॅक्टिस करायला आवडत असेल, ते पण आपल्या मराठी भाषेतून, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आता ज्यावेळेस मुलं आपले स्कूलमधून येतात त्यावेळेस तुम्ही त्यांना बरेच क्वेश्चन करता. तेच क्वेश्चन तुम्हाला इंग्लिशमधून विचारायचे आहेत. आता आज तुला काय गृहपाठ मिळाला आहे, म्हणजेच आज तुला काय होमवर्क मिळाला आहे. What homework did you get today? What homework did you get today? आज तुला काय शिकवलं. What did you learn today? What did you learn today? तू तुझं दुपारचं जेवण संपवलं का किंवा खाल्लं का. Did you finish your lunch? Did you finish your lunch? तुझी शाळा कशी वाटली किंवा तुझी शाळा कशी आहे. How is your school? How is your school? तुला मज्जा आली का. Did you have fun? Did you have fun? होमवर्कची लास्ट तारीख कधी आहे. When is your homework due? When is your homework due? गणिताचा तास झाला का. Is math class done? Is math class done? आता मी इथे गणिताचा घेतला आहे, तुम्ही इथे सायन्सचा घेऊ शकता किंवा पर्टिक्युलर फिजिक्स केमिस्ट्री असंही तुम्ही इथे घेऊन हे सेंटेन्स बोलू शकता. आता मुलं स्कूलमधून आल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे त्यांना इंग्लिशची सेंटेन्स बोलू शकता. आता बघा, ज्यावेळेस मुलं खेळत असतात त्यावेळेस त्यांच्यासोबत कशा प्रकारे तुम्ही इंग्लिश बोलू शकता. बघा, जा आणि खेळ. गो अँड प्ले. गो अँड प्ले. डोळे बंद कर आणि 10 पर्यंत मोज. क्लोज युअर आईज अँड काउंट टिल 10. क्लोज युअर आईज अँड काउंट टिल 10. चल लपाछपी खेळूया. लेट्स प्ले हॅड अँड सीक. लेट्स प्ले हॅड अँड सीक. हो, तू हे करू शकतोस. कम ऑन, यू कॅन डू इट. कम ऑन, यू कॅन डू इट. जोरात पळू नकोस, तुला लागेल. डोंट रन सो फास्ट, यू विल हर्ट. डोंट रन सो फास्ट, यू विल हर्ट. उड्या मारू नकोस, तू पडशील. डोंट जम्प, यू विल फॉल डाऊन. डोंट जम्प, यू विल फॉल डाऊन. आता तुझी पाळी. नाव युअर टर्न. नाव युअर टर्न. तू छान केलंस. यू डीड वेल. यू डीड वेल. तू माझा चांगला मुलगा आहेस किंवा तू एक चांगला मुलगा आहेस. यू आर माय गुड बॉय किंवा यू आर माय गुड गर्ल किंवा दॅट्स लाईक अ गुड बॉय. हे झाली ना चांगल्या मुलाची गोष्ट. अशा प्रकारे चल दुसरा खेळ खेळू. लेट्स प्ले अनादर गेम. लेट्स प्ले अनादर गेम. मी खूप थकली आहे. आय एम व्हेरी टायर्ड. आय एम व्हेरी टायर्ड. तुझ्या मित्रांना बोलव. कॉल युअर फ्रेंड्स. कॉल युअर फ्रेंड्स. अशा प्रकारे खेळताना सुद्धा तुम्ही इंग्लिशमध्ये बोलू शकता. आता घरातल्या कामाबद्दल काही गोष्टी आहेत किंवा तुमची रूम आवर किंवा फेकून दे किंवा तू मला याच्यात मदत कर, अशा प्रकारचे सेंटेन्स पण तुम्ही मुलांना बोलू शकता. तर ती कोणती कोणती सेंटेन्स आहेत ते बघूया आपण. कचरा बाहेर काढ. टेक आउट द ट्रॅश. टेक आउट द ट्रॅश. तुझी रूम स्वच्छ कर. क्लीन युअर रूम. क्लीन युअर रूम. तुझी रूम व्यवस्थित कर. अरेंज युअर रूम. तुझी खेळणी व्यवस्थित ठेव. अरेंज युअर टॉयज. अरेंज युअर टॉयज. कपडे धुण्यासाठी मला मदत कर. हेल्प मी विथ लॉन्ड्री. हेल्प मी विथ लॉन्ड्री. दाराला कुलूप लावलं का. डिड यू लॉक द डोअर. डिड यू लॉक द डोअर. तू तुझी खोली व्यवस्थित केली आहे का. डिड यू टायडी अप युअर रूम. डिड यू टायडी अप युअर रूम. हे स्वच्छ कर. क्लीन इट. क्लीन इट. कपडे घाल. गेट ड्रेस्ड. गेट ड्रेस्ड. तुझी शाळेची बॅग पॅक कर. पॅक युअर स्कूल बॅग. पॅक युअर स्कूल बॅग. तू तुझा पलंग किंवा बेड नीट केला का. डिड यू मेक युअर बेड. डिड यू मेक युअर बेड. तो कचरा फेकून दे. थ्रो अवे दॅट रबिश. थ्रो अवे दॅट रबिश.
अशा प्रकारे तुम्ही छोट्या छोट्या सेंटेन्सपासून सुरुवात करून खूप चांगल्या प्रकारे तुम्ही इंग्लिश बोलू शकता किंवा तुमच्या मुलांना सुद्धा खूप चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलायला शिकवू शकता.